नमस्कार मित्रांनो, नुकतीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती. मी कोणाची नावं वगैरे घेत नाही आहे. परंतु मित्रांनो, आपण लग्न का करतो? एकमेकांचे विचार, दोघांचे जे विचार असतात, नवरा आणि बायको, ते एकमेकांचे विचार जुळले पाहिजेत व्यवस्थित, तर त्या नात्याला अर्थ असणार. लग्न कशासाठी करतो आपण? की आपला संसार व्यवस्थित बनवू शकतो यासाठी, म्हणजे आपलं जी गाडी आहे ती व्यवस्थित चालावी यासाठी दोघांची संमती पाहिजे, असं लग्न असतं. परंतु जर तुमचं मन जर दुसरीकडे असेल, कुठेतरी असं इतर ठिकाणी, तर ते संसारात लक्ष लागणार नाही. अशीच घटना बीडमध्ये घडली आहे. मी कोणाचंच नाव घेत नाही, परंतु लोकांना याच्यातून शिकायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही सर्च करून बघा ती घटना. मी माझा जो चॅनल आहे त्याच्यामधून फक्त जनजागृती करतो आहे. तर त्या महिलेचं पहिलं प्रेम प्रकरण होतं एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर, आणि लग्नानंतरसुद्धा ते चालूच होतं. तो तिला मदत करत होता, आर्थिक वगैरे सगळं जे काय असेल ते, आणि तिला ते पैशाची लालसा म्हणा किंवा शारीरिक आकर्षण, तिला एवढं त्या याच्यामध्ये ती गुरफटली होती की तिने स्वतःचा संसारसुद्धा उद्ध्वस्त करून टाकले त्या महिलेने. आता महिलेची चूक आहे किंवा नवऱ्याची चूक आहे हे फक्त त्याला माहिती आहे, परंतु शक्यतो त्या महिलेचीच चूक आहे. जरी किती काही असलं तरी त्या महिलेला कळायला पाहिजे होतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी, म्हणजे लग्न झाल्यानंतर निदान दुसऱ्या कुठल्या पुरुषाच्या टचमध्ये येता कामा नये होतं. तर ती बऱ्याच वेळी भांडण करायची घरामध्ये तिचं पटत नव्हतं, आणि ती त्याला भेटायला जायची मात्र प्रिय करायला. आणि याच्यामुळे काय निष्पन्न झालं आता बघा. आता तो जो पोलीस अधिकारी आहे तो सगळ्यांना सांगतोय की माझी बायकोच आहे. कळलं ना? कारण त्याला सांगणं पर्यायच आहे. म्हणजे कसं ॲक्च्युअल काय आहे, लोक त्याच्यावर ठप्पा ठेवणार, त्यापेक्षा त्याने बायको म्हणून स्वीकारली, परंतु त्याची बायको ऑलरेडी आहे घरामध्ये. म्हणजे एका छोट्याशा चुकामुळे 2 संसार उद्ध्वस्त होत आहेत. तर यासाठी मला एवढं सांगायचं आहे की जी लग्न जुळत आहेत किंवा भविष्यात जुळणार आहेत, माझ्याकडून म्हणा किंवा इतर कुठल्याही ठिकाणावरून, तर या विषयावरती बोला की तुमचं पूर्वीचं काय प्रकरण असेल तर ते तिथे टाकलं पाहिजे आणि मग लग्न करा. दोघांच्या संमतीने लग्न करा. कुठे ॲडजस्ट करू नका. आपलं लग्न होत नाही किंवा वेळ जातोय किंवा काहीतरी कुठल्या तरी कारणास्तव नाईलाजास्तव लग्न करावं लागतं, असं काही करू नका. स्वच्छ मनाने लग्न करा, हे मला सांगायचं आहे. आठवडा झाला, 2 आठवडे, आठवडा का 2 आठवडे झाले काहीतरी या प्रकरणाला. प्रकरण खूप चर्चेत आहे. तर व्हिडिओ बघाल तुम्हाला लक्षात येईल. बीडमधलं प्रकरण असं टाका किंवा काहीतरी बीडमधलं म्हणजे काहीतरी प्रेम प्रकरण असं काहीतरी टाका, तुमच्या लक्षात येईल. तर ही घटना मी व्हिडिओ 2 बघितले, त्यांचे स्टेटमेंट बघितलं नवऱ्याची बायकोची, आणि अजून एक व्हिडिओ बघितला, तो जनरल होता, ते पण बघितलं. मला जास्त स्पष्टीकरण द्यायचं नाही याच्यावरती. फक्त एवढं सांगायचं आहे की जे संसार आहेत ते व्यवस्थित चालायला पाहिजे, तर तुम्ही एकत्र या. उगाच येऊ नका. लोक हसणार, समाज हसणार म्हणून तुम्ही एकत्र येऊ नका. त्याने खूप नुकसान आहे. ती बाई त्या जो कोण प्रियकर होता त्याच्यावरती होती, तर तिने नवऱ्याला जेव्हा समजलं तेव्हा तरी तिने माफी मागून ते संसारात रमली पाहिजे होती, पण तिने ते केलं नाही. आता काय झालं, आता पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतं आहे. आता बघा, ना घरकी ना घाटकी ही अवस्था होणार. चितू तर झाली आहे. कुठेही गेल्यानंतर त्यांना समाजामध्ये तितका मान नसणार आता.
तर ती बाई पुन्हा लग्न नाही करू शकत. तो पुरुष करू शकतो, कारण त्याचे काही दोषच नाही आहेत, दिसतंय साफ. कारण ती त्याच्यावर आहे आता. त्याच्या घरी जाऊन राहते. तो पोलीस अधिकारी आहे, त्याच्यासोबत राहते. घरी म्हणजे आता मला माहिती नाही कुठे राहतात ते लोक, पण ते कुठेतरी राहते. त्याला भेटायला यावं म्हणून तिने मध्ये हे पण केलं होतं, काय, एक वेगळी रूम घेतली होती. घरामध्ये हे प्रकरण करू शकत नाही म्हणून. नवरा कामावर गेला की ती त्याला बोलवायची किंवा त्याच्या गाडीमधून फिरायची असं. आता काय झालं, दोघांची इज्जत गेली. एक म्हणजे त्या बाईची इज्जत गेली, दुसरी गेली कोणाची, त्या पोलीस अधिकाऱ्याची. आणि विनाकारण 2 संसार तुटले. तर सांभाळून करा. जे काय तुमचे जे विचार आहे ते एकमेकांसमोर मांडा. संसार आहे, संसार स्वच्छ आणि सुंदर बनवा, हे माझं मत आहे. जी काय नाती आहेत पूर्वीची ती तिथे सोडा. सोडता येत नसेल तर पूर्वीचं नातं व्यवस्थित जोडा, पण दुसरं नातं जोडू नका. मग अशा घटना खूप घडत आहेत, तर त्याच्यामुळे चौकशी एकमेकांची करा. हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून सबक शिकायला भेटते. एकमेकांची चौकशी केली पाहिजे. नवरा मुलगा म्हणा किंवा वधू म्हणा, याची चौकशी केलीच पाहिजे. पूर्वीचं जे काय असेल त्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे, तर तुमचा संसार सुखाचा होईल. आणि चौकशी जरी असेल आणि समजा पूर्वीचं काय असेल तरी पुढे भविष्यात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तरच ते चांगलं होऊ शकतं. उगाच ॲडजस्ट करू नका किंवा कोणच नाही तर तू, असं ॲडजस्ट करू नका. मित्रांनो, अशा घटना घडत असतात. तुमच्या कमेंट सांगा किंवा काय करता येईल. मी जास्त या विषयावर बोलतच नाही आहे, कारण मला बोलण्यात अर्थ पण नाही आहे, कारण आपलं चॅनल नाही आहे तो. आपला चॅनल आहे कशासाठी, जोडण्यासाठी आहे. हे संसार, तुटलेले संसार, हे रडगाणं हे गाऊन काय फायदा नाही आहे. फक्त लोकांना कळावं की जे काय करणारा ते व्यवस्थित करा, यासाठी मी वेळोवेळी सांगत असतो. खूप घटना असतात, आजूबाजूला घडत असतात घटना. अशा घटना कितीतरी असतात. मग पळून जाऊन आता फायदा काय? तिने घर तर स्वतःचं घालवलं आहे, ना तिला पोटगी भेटणार आहे, मुलं पण गेली, सगळंच गेलं. आता त्या समजा कोर्टाने समजा दिलं, न्याय दिला, त्या बाईसोबत मुलांना पाठवलं, कुठले संस्कार घडणार मुलांवरती? ती बाई ठेवणार कुठे त्या मुलांना? खूप काही गोष्टी आहेत. असू दे, ज्याचं त्याचं कर्म. आपण या विषयावर बोलूया नको. जे काय आहे ते स्वच्छ करा, एवढंच मी म्हणतो आहे, बाकी काही नाही. आणि मित्रांनो, जे काय मी उपाययोजना करून ठेवली आहे, डायरेक्ट नंबर शो केलेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक बरं आहे, कुठे मसाला लावून सांगितलं जात नाही आमच्या चॅनलवर. बरेच मध्यस्थ काय करतात, ही प्रकरणं लपून ठेवतात. तुम्ही जेव्हा बघता, स्थळं बघता कुठे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लोक मध्यस्थ जे करतात, मध्यस्थीपणा करतात, ते काय करतात, नाही नवरा चांगला आहे, एकदम खूप सुंदर आहे, चांगला आहे, चांगलं घराणं आहे, असं आहे तसं आहे, की वधू चांगली आहे, प्रश्नच नाही, कुठे आजूबाजूला नाही, हे नाही ते नाही, उगाच मसाला लावून सांगत असतात मध्यस्थ. आणि त्याच्यामुळे असे संसार मग तुटतात. आमच्याकडे तो प्रकार होत नाही. आमच्याकडे डायरेक्ट नंबर शो केल्यामुळे तुम्ही स्वतः चौकशी करा एकमेकांची, किंवा स्वतः जर स्वीकारत असेल ती मुलगी तरच ते लग्न होतं. म्हणजे याचा अर्थ काय, कुठेही लफडं होणार नाही पुढे भविष्यात. जे काय चुकीचे घटना घडत आहेत त्या घटना आमच्याकडे लग्न जुळल्यानंतर त्या घडणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतो आहे. क्वचित कुठेतरी अपवाद असेल, पण शक्यतो नाही घडणार. अजून तरी झाली नाहीत. मी आज 1000च्या वरती लग्न जुळवलीत, पण अजून तरी अशी घटना मला ऐकवत नाही आहे की मुलगी पळून गेली किंवा दुसऱ्याबरोबर काहीतरी प्रकरण होतं तिचं, असं काही घडलं नाही अजून तरी. आणि त्याशी नाही येणार, कारण मी जे काय आहे ते समोरासमोर ठेवतो असं. तर त्यामुळे ते तुम्ही एकमेकांची चौकशी करा. आजकाल हे जनरल आहे, या घटना दिसतील तुम्हाला, परंतु सावध राहा.
शुभमंगल सावधान. धन्यवाद.